नमस्कार. पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत पशुपालकांना मिळणाऱ्या कुक्कुटपालनाविषयीची योजनेबद्दल. तर मित्रांनो, आजच्या योजनेचं आपले नाव आहे अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट किंवा देशी पक्ष्याचे वाटप. तर या योजनेचे लाभाचे स्वरूप काय आहे मित्रांनो? तर यामध्ये तुम्हाला 16 ते 18 आठवडे वयाच्या एकूण 500 सुधारित म्हणजे व्हाईट लेघॉर्न किंवा देशी कुक्कुट पक्षी सोबत अर्धबंदिस्त किंवा पिंजरा किंवा गादी पद्धतीचे शेड, खाद्य, पाण्याची भांडी, अंडी ठेवण्याकरता ट्रे, एग नेस्ट इत्यादी साहित्य खरेदी करण्याकरता लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये सर्वच प्रवर्गातील लाभार्थी हे अर्ज करू शकतात. लाभार्थी निवडीचे निकष हे बाकी योजनाप्रमाणेच आहेत. सर्व संवर्गातील लाभार्थी हे खालीलप्रमाणे उतरत्या क्रमाने पात्र असतील: भूमिहीन, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, महिला बचत गट. वरील 4 घटकामध्ये अपंगासाठी म्हणजे दिव्यांगासाठी 5% आरक्षण राहील आणि महिलांना 50% आरक्षण लागू राहील. तर मित्रांनो, यासाठी पात्रता ही फार सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण केल्याचे प्रमाणपत्र हवे आहे. जर अर्ज करताना प्रमाणपत्र नसेल तर अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला ते द्यावे लागेल. जर तुमच्याकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात जाऊन तेथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचे 2 वर्षाचे कुक्कुटपालन व्यवसायाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्रही तुम्ही लावू शकता. तर मित्रांनो, या कुक्कुट पक्ष्यांची म्हणजे या गटाची किंवा लाभाची एकूण किंमत किती आहे? तर मित्रांनो, किमान 180 ते 200 अंडी देणाऱ्या 500 पक्ष्यांची किंमत ही प्रति पक्षी 350 रुपये प्रमाणे राहील. 2 महिन्याचा खाद्याचा खर्च तुम्हाला दिला जाईल. त्यामध्ये 7.2 kg प्रति पक्षी एवढं खाद्य 2 महिन्यासाठी लागेल. तर पर kg 27 रुपये याप्रमाणे तुम्हाला अनुदान देय राहील. तसेच अर्धबंदिस्त असो किंवा पिंजरा पद्धती असो किंवा गादी पद्धती असो, या शेडसाठी आणि इतर गोष्टीसाठी जो खर्च राहील तो प्रति पक्षी 100 रुपये याप्रमाणे राहील. आता उरले पशुखाद्य, पाणी भांडी, अंडी ठेवण्याकरिता ट्रे, एग नेस्ट इत्यादी तत्सम आवश्यक गोष्टी, साहित्य याचा खर्च मित्रांनो प्रति पक्षी 20 रुपये याप्रमाणे राहील. एकूण प्रकल्पाची किंमत ही मित्रांनो 3,32,200 रुपये एवढी असेल. तर या अनुदानाचे स्वरूप कसे असेल म्हणजे तुम्हाला अनुदान किती मिळेल? तर सर्वसाधारण लाभार्थी म्हणजे जनरल आणि OBC यांना 50% अनुदान असेल आणि SC, ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान. तर मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे ही फार सोपी आहेत. वर सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा 2 वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र, जर अपंग असाल तर UDID प्रमाणपत्र आणि जर बचत गटाचे सदस्य असाल तर सदस्यत्व प्रमाणपत्र. यात अटी आणि शर्ती काय आहेत मित्रांनो आपण आता पाहूत. या योजनेत खरेदी करण्यात येणारे कुक्कुट पक्षी हे किमान 180 ते 200 अंडी उत्पादन देणारे तसेच 16 ते 18 याच वयोगटातील असणे बंधनकारक आहे. देशी पक्षी खरेदी करताना प्राथमिकता शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, सदन कुक्कुट गट, सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील प्रक्षेत्र, NLM, स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत जे प्रकल्प उभारण्यात आले यांच्याकडूनच घ्यावे लागतील. पात्र लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त यांनी दिलेल्या दिनांकाच्या तारखेपर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत कुक्कुटपालनासाठी शेडची उभारणी करणे बंधनकारक आहे. त्या 1 महिन्यानंतर पुढील 1 महिन्याच्या कालावधीत पक्षी, खाद्य, पाण्याचे भांडे तसेच मूलभूत सुविधा पूर्ण करून प्रत्यक्ष कुक्कुटपालन सुरू करणे बंधनकारक राहील.
लाभार्थ्याने उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीत कुक्कुट पक्षी खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतून शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येईल आणि पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. प्रकल्प सुरू झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील संस्था प्रमुखासह संयुक्तपणे तपासणी करून तसा तपासणी अहवाल सोबत खरेदी पावती, पक्ष्यांची, फीडची, भांड्यांची छायाचित्र, लाभार्थ्यांचे बँक तपशील हे 15 दिवसाच्या आत सादर करतील आणि नंतर लाभार्थ्याला त्याचा लाभ डीबीटीद्वारे त्याच्या अकाउंटला मिळून जाईल. योजनेत निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च आल्यास त्या फरकाची रक्कम ही लाभार्थ्यांना अदा करावयाची आहे. या योजनेच्या अटी शर्ती मी पूर्ण करेन असे बंधपत्र लाभार्थ्याला लिहून द्यावे लागते. तर मित्रांनो, ही होती कुक्कुटपालनाविषयीची एक थोडक्यात माहिती. अशाच योजनांच्या इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.